हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं, की 22 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार, सर्वत्र पाऊस पडणार. तर त्याचप्रमाणे आपल्याला चांगला व जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पाहायला मिळत आहे. हो. तर काय तर राहणार सर आता आजपासून शेत पुढील कंडिशन? आता तुम्हाला सांगतो मी शेतात आलो बरं का आता सकाळी-सकाळी. हो, तर म्हणलं पेरायला जमतंय का बघावं पण वापसाच नाही. बरोबर. तर शेतकऱ्या म्हणा आता काय जिथं वापसा झाली जर जमिनीमध्ये ईदवर ओला असले तर पेरून टाका. हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो, कारण की ना सध्या आणखीन तरी जवळपास ना तुम्हाला म्हटलं ना 20 जुलैपर्यंत आणखीन पाऊस वेगवेगळ्या भागात पडणारच आहे. हो, हो, बरोबर. किती? 20 जुलैपर्यंत. हो. दररोज वेगवेगळ्या भागात पण पडणारच आहे आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार. हो, बरोबर सर. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. आपण ठाम आहेत हो, पहिल्यापासून. हो, हो, बरोबर. तुम्ही सांगितलेलं आहे आपल्या प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलंय काही दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. हो. हो, आणि शेतकऱ्याला मग आज देखील तुम्हाला सांगतो हो. आपलं पूर्व विदर्भ, हां, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, हां. त्याच्यानंतर इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, हो, अ, इकडं नांदेड जिल्हा, हो. पुन्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, हं. आणखीन जवळपास पाऊस चालूच राहणार आहे. हो का? हो. आणि हां, हां. त्यांच्यामध्ये पेरण्या होणारच सगळ्यांच्याच. हां, आणि हां. काल देखील पडला खूप दररोज काय व्हायला वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण पडणारच. हो, बरोबर. एक दिवस इकडे येईल, एक दिवस पुन्हा जाईल, पुन्हा तिसऱ्या दिवस वापस येईल. असं करत हं. सगळीकडे पडणार आणि सगळ्यांच्या विदर्भातल्या 6 आणि 5 11 जिल्ह्याच्या पेरण्या होणार. 11 जिल्ह्याच्या पेरण्या होणार. मराठवाड्यामध्ये तशीच परिस्थिती राहणार. हां. परभणी जिल्हा, हो, नांदेड जिल्हा, हो, लातूर, धाराशिव, हो, जालना, बीड, संभाजीनगर. हो. अ, आता काय झालं तुम्हाला सांगतो, जालना जिल्हा पडला. हो, बरोबर. संभाजीनगर पडला. हो, बीड जिल्ह्याचा आहे फक्त इकडला फक्त दक्षिणचा भाग राहिला समजा इकडं. हो, बरोबर. इकडल्या पट्ट्यात आला. हो, परभणी जिल्ह्यात बऱ्याच भागात कव्हर केलंय. हो. लातूर एक राहिला, धाराशिव एक राहिलंय. तर हां, ते हां. काय होणार आहे, हं. 27च्या नंतर पुन्हा पाऊस येणार. 27 ते 30 मध्ये. 27 ते 30 च्या दरम्यान. हां, मग लातूर, धाराशिव, हो, सोलापूर, सांगली, हो. सातारा, हं. पश्चिम महाराष्ट्र ते कव्हर करणार आहे पुन्हा त्याच्यात. हो, बरोबर सर. त्यांना म्हणजे 27 ते 30 आहे त्यांना. 27 ते 30. हो. हो. आणि पुन्हा राहिला उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्राला तर खूपच पडणार आहे. म्हणजे नाशिक, हां, अहिल्यानगर, हां. इगतपुरी, त्याच्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव हो. तिकडे जास्तच राहणार. कारण की काय होणार आहे, मुंबईकडे मग पाऊस सुरू झाला मान्सून, हां. की उत्तर महाराष्ट्राला जास्त पडतंय. हो का? हो. हो, बरोबर. मुंबईकडून मान्सून आलाय ना यावेळेस आता सक्रिय झालाय ना ते परत. हो, बरोबर सर. हां. आणि इकडे दोन्हीकडून भागाकडून आल्यामुळे काय व्हायलं सगळीकडे हो, ते तिकडून पाऊस पडायला, विदर्भातला इकडून पडायला असं दोन्हीकडून व्हायला कव्हर. हो, हो, बरोबर. हो. मात्र सर माझा एक प्रश्न होता, हं. की न्यूजच्या माध्यमातून आता सांगण्यात येत आहे, की पुढील 48 तासासाठी मान्सूनची वाटचाल थांबणार. नाही थांबणार. हो का? नाही. हां, हां, हां. तुम्हाला एक सांगू इच्छितो आज देखील काय होणार आहे, हां, आज इकडं विदर्भाकडे पाऊस राहणार आहे. विदर्भामध्ये. हां, विदर्भ इकडं याला आपलं कोकणपट्टी घाटमाता हे करत हो, अहिल्यानगर, बीड जिल्हा, संभाजीनगर, हो, जालना, परभणी हे असा हो. पट्टा राहणारच आहे. बरोबर. हो. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची मी म्हणणार तब्येत दररोज देखील डाऊन. वेगवेगळ्या भागात पडणार पण येणार. हो, हो. तुम्ही 22 तारखेला सांगितलं होतं 22 तारखेपासून समजा पुढे पाऊस राहणार असं तुम्ही सांगितलं होतं प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये आपल्या आहे. हो. हो. आणि ते वाढत जाईल म्हणलं होतं आणि त्याच्यातच पेरण्या होतील असं हो, सांगितलंय हो, ना हो. आपण. बरोबर, बरोबर, बरोबर. तीच परिस्थिती आहे ना तशीच. हो. तुम्ही सांगितलं होतं, की या तारखेच्या दरम्यान पेरणी शेतकऱ्यांची सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार. आम्हाला मात्र खूप झाला हे काय मी शेतात आलतो म्हणलं वापसा ट्रॅक्टर चालतंय का बघूत पण नाही चालत. नाही बरोबर आहे. ओल भरपूर गेली. हो, हं. बरोबर आहे. आता तुम्ही जे सांगत आहात ना पेरणीसाठी की समजा भरपूर पाऊस झालेला आहे, ते आमच्या भागात भरपूर पाऊस झालेला आहे. आता आम्हाला विचार पडला पेरणी आज होणार की नाही होणार? पेरून टाका ना. हो, पण वापसा झाल्याशिवाय पेरता येणार नाही सर. हो. हां, पण पाऊस हे काय भरपूर करावं झाला. लागणार असंच जसं वापसा असेल तसंच पेरावं लागणार. हो. 22ला आणि 23ला भरपूर पाऊस झाला आमच्या इकडे रात्रीच्या वेळेला. हो. हं. आमच्याकडे आता काल इकडे जिंतूर तालुक्यात नद्याला पाणी आलंय. हो का? हो. हो, हो. बरोबर आहे. आणि काल तर दुपारी आमच्या इकडे रिमझिम स्वरूपाचा पाऊस आम्हाला तर दिवसभर चालू होता. काल सकाळी 6 ते 9 ते पडला. हो. रात्रीच्याला पडला. हो का? हां, हां. शेतकऱ्याला म्हणा घाबरू नका पाऊस पडणार आहे. हो ना?
आपण तर काय सांगितलं, जूनमध्ये कमी, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टमध्ये 2 मोठे पाऊस पडणार आणि बरोबर. सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त पडणार. परतीचा पाऊस जास्त राहणार. बरोबर आहे. 13 नोव्हेंबरला थंडी येणार. 13 नोव्हेंबरला थंडी येणार. सगळे पिकं चांगले येणार. हो, बरोबर आहे. मात्र सर आता आज आहे 25 जून हां. आणि 25, 26, 27, 28, 29, 30 तर प्रत्येक दिवसची अपडेट जिल्ह्यानुसार द्या सर. आता हे 25 ला काय होईल, 25 ते 30 सांगतो तुम्हाला. हो. उत्तर महाराष्ट्र, हां. नंदुरबार, धुळे, जळगाव, हो. नाशिक, हां. जळगाव जिल्हा. हो. 25 ते 30 मध्ये विदर्भ सुद्धा आहे. हो, बरोबर. पण 27 ते 30 मग इकडं, हां. पश्चिम महाराष्ट्र, हां. सातारा, सांगली, सोलापूर, हां. धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड हो. जिल्हा हे हो. पट्टा राहिला तर ते काय होणार आहे, 27 पासून तिकडे पाऊस येणार आहे. हां, हां, हां. म्हणजे हे काय झालं, हे तिकडून पुन्हा सक्रिय होणार आहे. हो का? हो. हो. मात्र हे पाऊस किती दिवस चालेल सर आता तरी अंदाजे? हे चालन माझा अंदाज 20 जुलैपर्यंत चालतंय, संपूर्ण जुलै. हो का? हो. हां, हां, हां. मात्र जुलैमध्ये आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल. पहिल्या आठवड्यात एक चक्रीवादळ येईन, मग काय काय भागात मग धुमाकूळच घालील. हो का? हं. मात्र त्यातनं आपल्याला ढगफुटीची दृश्य किंवा अतिवृष्टीची दृश्य पाहायला मिळेल. मुसळधार पाऊस पडणार आहे ना. हो का? उत्तर महाराष्ट्रात राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये ते पाऊस राहील जास्त. हो. हो. नाशिक जिल्हा, अहिल्यानगर, हां. इकडं संभाजीनगर, हो, बरोबर. जळगाव, हो. नंदुरबार, धुळे, हो. पुन्हा बीड जिल्हा एक येईन त्याच्यात. हो, बरोबर. जालना, परभणी, बुलढाणा, हे अकोला, असं हो. हे पट्टा राहील जास्त. बरोबर आहे. हो. मात्र पुणे सर एक राहील. काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा होते, तर मी ते तुम्हाला विचारणार आहे. आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, की ज्या भागातनी चांगला पाऊस झाला, त्या भागातल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली तर चालेल का? चालतंय. हो. आणि पेरून टाका. हो. जे अगोदर पेरीन हो. त्याला उतार जास्त येणार. हो का? हो. हो. मात्र सर काही शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा हॅलो. प्रश्न आहे, की शाळेमध्ये मुलगा, ऐका ना, हां, हां. शाळेमध्ये मुलगा आल्याच्या नंतर उशीर आल्यावर त्याला पुढं बशी देत का मागं? अ, समोर नाही नाही, शाळेमध्ये उशिरा मुलगा आल्यावर उशीर आलेल्याला मागे सर. मग तसंच आहे. पेरणीचं जे आधी पेरीन त्याचाच हो. विजय होतोय. हो, हो, हो. बरोबर आहे. हां. बरोबर आहे सर. मात्र सर एक दुसरा प्रश्न आहे आपला. हं. पेरणीसाठी जमिनीत किती ओलावा असणे हे गरजेचे आहे? ईदभर. एक शीतभर? हो, एक ईदभर, टीजभर असलं ना, हां. ते तुम्हाला एक सांगतो. हो. मी स्वतः हाडाचा शेतकरी, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बरोबर. तुम्ही शेतात जायचं, हां. उन्हाळ्यात बी जायचं. हो. जमीन खोदायची, खाली नाही एक ओलं असते बघा, त्याला खंटी म्हणते त्याला. हां, 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 हां. काय म्हणते त्याला? खंटी. खंटी, खंटी म्हणतात आमच्या हो, हो. इकडे हो. मराठवाड्यात. हो, हो. तिकडे बरोबर. खंटीच म्हणतात. हो. तर आता ही जे ओल आहे ना, हां. ईदभर आपण पाळी घातल्याच्या नंतर त्याच्या खाली खंटी असते बघा. हो. त्याच्यापर्यंत पाऊस गेला ना, पुन्हा 4 बोट खाली उतरत त्या ओलीला ओल जाते. हो, हो. बरोबर आहे. त्याला एकदा गेली ना ही ओल, हो. मग 1 महिना जरी पाऊस नाही आला तरी आपलं ते पेरलेलं ते उगवत आहे. बरोबर आहे. म्हणून त्या ईदभर ओल गेली की कधी पेरून टाका, 1 महिना जरी पाऊस नाही आला तरी हो. जमते.